दोन्ही आदरणीय सुशील सर, अमृता मॅडम, माझे जवळचे मित्र आणि तुम्ही ॲस्पिरंट्स मित्रमैत्रिणी. खरं तर मी खूप जुना झालेलो आहे आता. जवळपास 6 वर्ष झाले माझ्या सिलेक्शनला. बट स्टील काही गोष्टी ज्या असतात त्या मला आवडेल तुमच्यासोबत शेअर करायला. जनरली ज्यावेळेस आपण UPSC सुरू करतो प्रिपरेशन्स, त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप आशा, आकांक्षा, ड्रीम्स या सगळ्या गोष्टी असतात. खूप काही करायची इच्छा असते, खूप काही करायची धडपड असते. पण हा प्रवास फार मी असं म्हणेल की मोठा म्हणण्यापेक्षा चॅलेंजिंग असतो. त्याच्यामुळं ते टेम्पो, ते मोटिवेशन, ते एन्थुसियाझम मेंटेन करणं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं UPSCच्या प्रिपरेशनमध्ये. आणि ते कसं मेंटेन करायचं त्याच्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती लागते प्रिझर्वरन्स, त्याला असं म्हणतो आपण कन्सिस्टंट एफर्ट्स. आणि कन्सिस्टंट एफर्ट्स एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की ज्या प्रवासामध्ये आपल्याला मोटिवेट ठेवतं. UPSC ही नो डाऊट आपल्याला परिश्रम करायला गरजेचं असतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन ती परीक्षा असते ती एक मेंटल स्ट्रेंथची असते की आपण किती भक्कमपणे आपल्या मार्गावर उभा आहोत, फोकस्ड आहोत आणि प्रयत्न करत आहोत कन्सिस्टंट, त्याच्यावर तुमचा रिझल्ट असणार आहे. मॅक्सिमम लोकांचा जो इश्यू होतो, जो माझ्यासोबत पण असंच झालेलं आहे की तो असतो फोकसचा. की बऱ्याचदा काय होतं की तो फोकस ज्यावेळेस लॉस्ट होतो ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, त्याच्यामुळे रिझल्ट्स येत नाहीत आपल्याला. तर माझं तुम्हाला एकच सजेशन असेल की इट्स अ एक्झाम ऑफ मेंटल स्ट्रेंथ, इट्स अ एक्झाम ऑफ फोकस, इट्स अ एक्झाम ऑफ कन्सिस्टन्सी. आणि त्याच्यामुळं ह्या 3 गोष्टीसाठी, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण डिसिप्लिन असू आपल्या कामामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये, तर नॅचरली त्या अचीव होत असतात. सो माय एक्सपेक्टेशन, जर कोणी मला म्हटलं की UPSC इज अ एक्झाम ऑफ मेंटल, एक्झाम ऑफ इंटेलिजन्स, असं काही नाही आहे. इट्स ॲक्च्युली एक्झाम ऑफ मेंटल स्ट्रेंथ आहे की जो टिकतो, जो फोकस्ड राहतो, जो कन्सिस्टंट एफर्ट्स करतो, त्याचं सिलेक्शन होतं. एक थोडीशी वेगळी बाजू सांगतो की UPSC तुम्हाला माहिती आहे की किती लोक अटेम्प्ट करतात आणि किती लोक सिलेक्ट होतात. त्याच्यामुळं असं म्हणलं जातं जनरली की एक्झाम ही फक्त 25,000 ते 50,000 लोकांमध्येच असते UPSCची. बाकीचे लोक ॲक्च्युली कॉम्पिटिशनमध्ये पण नसतात. त्याचं मेन कारण हेच असतं की ते लोक, आपण जे प्रिपरेशन करत असतो ते प्रिपरेशनमध्ये कम्प्लीट डेडिकेशन नसतं, आणि त्याच्यामुळं नॅचरली जे मॅक्सिमम लोक असतात ती ऑलरेडी आउट ऑफ कॉम्पिटिशन असतात. तर माझं सजेशन तुम्हाला हेच असेल की तुम्ही मनात ठरवलेलं आहे की आपल्याला UPSC करायचं आहे, MPSC करायचं आहे फॉर दॅट मॅटर, तर हा जो विषय आहे ना, हा एकदा नक्की केल्यानंतर त्यामध्ये डेडिकेशन 100% पाहिजे. दिवस एकसारखे सारे नसतात, कधी खूप चांगला अभ्यास होईल, कधी कमी होईल, बट ते कन्सिस्टंट एफर्ट्स तुमचे दिसले पाहिजेत. सो आय विश की असा जर अप्रोच आपला ठेवला. आणि बऱ्याचदा असं होतं की म्हणजे इवन जसं सुशीलसोबत अभ्यास करत होता माझ्या, असे भरपूर मित्र पण आहेत की त्यांना बघून वाटायचं की दे डिझर्व दी प्लेस, दे डिझर्व द सिलेक्शन, पण बऱ्याचदा नाही होत. तर त्याला नशिबाला दोष द्यायचा का नाही हा विषय मला पण माहिती नाही आहे. त्यामुळे बेटर वे की त्याला नशिबाला दोष न देता आपला फोकस ठेवणं, डिसिप्लिन अभ्यास करणं, कन्सिस्टंट राहणं, हे जर करत राहिलं तर नॅचरली सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त वाढतात. सो आय वुड एक्सपेक्ट ऑल ऑफ यू की जे आपण म्हणतो ना की ॲक्च्युअली UPSCची परीक्षा भारतातल्या 50,000 पोरांमध्येच असते, तर त्या 50,000मध्ये आपण असलं पाहिजे. त्याच्यासाठी ते डेडिकेशन पाहिजे, ते तुमचं राहिलं पाहिजे. आय थिंक दिस इज व्हॉट आय कॅन से अबाउट द अप्रोच. दॅट हॅज टू बी मेंटल अप्रोच. तुमचं जे मेंटल फ्रेम पाहिजे ते अशा पद्धतीने ग्रूम पाहिजे. जनरली आय विल रिपीट की फोकसचा मेजर इश्यू असतो. आपलं वय असं असतं की गोष्टी असतात ते आपण भरकटत जातो. म्हणजे जसं तर मला सुशील म्हटलं की इंटरनॅशनल रिलेशन, डिफेन्स वगैरे आवडतात, तर मला आवडायचं आहे. त्याच्यामुळे काय व्हायचं की बऱ्याच गोष्टी कमी व्हायच्या आणि त्याच्यात जास्त वेळ दिला जायचा. म्हणजे आपला फोकस बऱ्याचदा कसं होतं, कमी जास्त होत राहतो. नेव्हरदलेस मेन इम्पॉर्टंट हीच गोष्ट आहे की फोकस राहून कन्सिस्टंट अभ्यास करणं, स्वतःवर विश्वास ठेवून, हे सगळ्यात मॅटर करतं. आणि सिलेक्शन तसंच होतं असं मला वाटतं. बाकी कोणी आमच्यासारखं काही अवतार कार्य घेऊन येत नाही की त्याचं सिलेक्शन होतं. तुमच्यासारखेच आम्ही असतो. आणि जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत मनांमध्ये ती एक भावना असते की आपलं होईल का नाही, आपण कपेबल आहोत का नाहीत. ती जी इन्सिक्युरिटी आहे, ती इन्सिक्युरिटी कधीच जात नाही जोपर्यंत तुमचं ॲक्च्युअल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येत नाही. त्याच्यामुळे कोणी जर इन्सिक्युरिटीला भीत असेल
तर माझं सजेशन हे राहील की ही इन्सिक्युरिटी कधी जाणार नाही आहे सिलेक्शन होईपर्यंत. त्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट इन्सिक्युरिटी, जस्ट गो विथ द फ्लो, कन्सिस्टंट फोकस स्टडी करत राहायचं, डिसिप्लिन स्टडी करत राहायचं. जसे डिस्ट्रॅक्शन की चला आपण चहा प्यायला जाऊया, मग चहा पिण्यात 2 तास गेले, चला जेवायला जाऊया त्याच्यात 2-4 तास गेले, चला फिरायला जाऊया त्याच्यात 4-5 तास गेले. या गोष्टी गरजेच्या असतात, पण त्या खूप जास्त झाल्यानंतर का अभ्यास बाजूला राहतो आणि या गोष्टीत अननेसेसरी वेळ वेस्ट होतो. स्वतः नोट्स काढणं फार गरजेचं आहे. गायडन्स मटेरियल असणं इम्पॉर्टंटच आहे, पण स्वतःच्या नोट्स असणं गरजेचं असं मला वाटतं. ऑनलाईन ऑफलाईन जे पण तुमची पद्धत असेल अभ्यास करायची. कुणी जर मला विचारलं की किती तास अभ्यास करायचा, तर जनरली असं अवघड आहे सांगणं किती तास करायचं, पण आय विल से की 12 तास तरी करा. म्हणजे 7-8 तास झोप, बाकीचे तुमचे पर्सनल वर्क, आणि 12 तास कन्सिस्टंट स्टडी हे राहिलं पाहिजे. कधी तुमचं 15 तास होईल, कधी 8 तास होईल, बट नॉट समथिंग की आज काहीच नाही केलं, 4 दिवस असेच गेले, असं नाही झालं पाहिजे. सो आय विल से इन दॅट डायरेक्शन. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर आय विल ट्राय टू टेक इट विथ द पिंच ऑफ सॉल्ट. मी जसं म्हटलं की आम्ही काय अवतारकारी घेऊन येत नाहीत सिलेक्ट झालेले, ते पण त्यांचा एक स्ट्रगल आहे, त्यांची अभ्यासाची पद्धत आहे. त्याच्यामुळे मी जे सांगतो ते तुम्हाला पटतं आहे, ज्या गोष्टी तुम्हाला अडॉप्ट करता येतात तशा पद्धतीने करा. आणि एव्हरी वन इज कपेबल ऑफ गेटिंग सिलेक्टेड प्रोव्हायडेड दॅट ही इज डेडिकेटेड. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की अशाच पद्धतीने केल्यामुळे सिलेक्शन होतं. बाकी तुमचं काही कोणाचे प्रश्न असतील तर आय विल ट्राय टू आन्सर देम, मला जितकं माहिती आहे. हां, तुम्हाला बघा आता सरांसारखी व्यक्ती तुम्हाला कधीतरी भेटते, त्याच्यामुळे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, जेणेकरून ते कम्युनिकेशन जे आहे टू वे कम्युनिकेशन होईल. हां, विचारा. का जनरली कसं होतं, कुठलं पण काम ज्यावेळेस आपण सुरू करतो ना, म्हणजे अभ्यास असेल, टॉपिक असेल, नवीन इनिशिएटिव्ह असेल, तर त्याच्यात जे अनसर्टनिटी असते आणि फिअर ऑफ चेंज असतो ना, तो फार म्हणजे प्रॉब्लेमॅटिक असतो. त्याच्यामुळे ते मोटिवेशनचा इश्यू क्रिएट होतो. त्यामुळे कुठलंही काम सुरू करताना ना इट शुड्स म्हणजे ते आपण सुरू करायचं की लाईक समजा असं आपण टार्गेट ठेवलं की आठवड्यात मी कन्सिस्टंटली 12 तास प्रत्येक दिवशी अभ्यास करणार आहे. आता 12 तास जर आपण असं 8 दिवसाचा एकत्रित विचार केला तर ते खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं. असं वाटतं की होईल का नाही, गरजेचं आहे का नाही, कसं होईल. इट्स ऑलवेज की बाई सुरू करायचं. हां, मी संध्याकाळी 5 वाजता ठरवलं मला 12 तास अभ्यास करायचा, तर 5 वाजल्यापासून 12 तास काउंट करायला सुरू करायचं. म्हणजे आपण एकदा रस्ता चालायला लागलो ना, आपल्याला बाकीचे रस्ते दिसायला लागतात. हे एक मुद्दा आहे. दुसरं असं आहे की मी जसं म्हटलं की होऊ शकतं की 12 तास मी एक उदाहरण सांगतो. 12 तास की 12 तासाच्या जे 8 तास अभ्यास होईल, कधी 15 तास होईल, तर हे फ्लक्च्युएशन होणार आहेत, कारण आपण माणसं आहेत. पण असं नाही व्हायला पाहिजे जसं मी म्हटलं की 4 दिवस अजिबातच नाही आहे. तर मोटिवेशन ठेवण्यासाठी बघा, इंट्रेन्सिक मोटिवेशन प्रत्येकाचं असू शकतं. काहींचं एक्स्ट्रेन्सिक असतं, इंट्रेन्सिक मोटिवेशन असतं. माझ्यासाठी इंट्रेन्सिक हे होतं की मराठवाड्यातल्या गावातलं पोरगाव होतं मी. एक अधिकार असण्याचं आणि अधिकारी होण्याचं एक क्रेज असतं आपल्याला, आहे ना. कारण गावाकडं आपण पाहिलं असतं, गावचा तलाठी पण आपल्याला नडत असतो. एक जनरल टेंडन्सी असते की आपल्याला वाटतं की यार म्हणजे आम्ही एवढे शिकलेलो आणि आम्हाला कोणी विचारत नाही, असं कसं शक्य आहे. म्हणजे आपले इंट्रेन्सिक मोटिवेशन आपल्याला माहिती आहे. बऱ्याचदा असं असतं की काही लोकांचं पॉझिटिव्ह असतं की बाबा त्यांनी कोणाला तरी पाहिलेलं असतं, त्याच्यामुळे प्रेरित असतात. कोणचं निगेटिव्ह असतं, जसं मी आता सांगितलं की आम्ही काम करत असताना जिल्ह्यामध्ये साधा तलाठी माणूस पण आम्हाला नडत असतो. असं काय म्हणजे आम्ही एवढी काय कमकुवत आहोत, एवढे काय आम्ही म्हणजे किंमत नसलेली माणसं आहोत. हे एक निगेटिव्ह टाईप ऑफ इंट्रेन्सिक मोटिवेशन आहे. तर आपलं मोटिवेशन तिथून सुरू होतं. एक्स्ट्रेन्सिक मग हे असतं की जनरली एक कॉन्सेप्ट मी आपल्याला सांगू शकतो की अधिकारी झाल्यावर वाटतं की काळा पैसा भरपूर मिळतो, त्याच्यानंतर भरपूर लोकांचे ऑब्लायजेस आपल्याला करायला भेटतात, त्याच्यानंतर आपल्याला जे बेसिक गोष्टी असतात जनरली आज आपल्याला कसं असतं की बाबा मला हे टी शर्ट ब्रँडचा घालायचा आहे, किंवा हे जीन्स पॅन्ट घालायची आहे, किंवा मला इथं खर्च करायचा आहे, किंवा मला असं राहायचं आहे. हे खूप खूप फिजिकल गोष्टी असतात, म्हणजे मटेरियल गोष्टी असतात, खूप साध्या असतात. त्या गरजेचं असतात, गरजेचं नाहीत असं नाही. पण ते कसं होतं की ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनता त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येतं की ही आपली जबाबदारी याच्याहीपेक्षा वेगळी आहे. त्याच्यामुळं आय विल सी ऑलवेज सी, म्हणजे जनरली आज तुम्ही सगळेजण प्रिपेअर करतायत, चांगली गोष्ट आहे. पण ज्यावेळेस माझ्याकडे कोणी मला असं विचारतं की आम्ही करायचं का नाही, तर मी पहिल्यांदा हेच सांगतो की तुमचं मोटिवेशन काय. तुम्ही जर हे एकदम सुपरफिशियल मटेरियल मोटिवेशन घेऊन गेलात तर आयुष्यात फ्रस्ट्रेट होतात, सिलेक्ट झाल्यानंतर सुद्धा होतात. असे बरेच अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स आहेत की लोक रिझाईन करून देतात. सो आय विल से की एक तुमचं पर्पज पाहिजे लाईफमध्ये की मला हे करायची इच्छा आहे. नो डाऊट बेस्ट सर्व्हिस आहे. IAS इज द बेस्ट सर्व्हिस इन इंडिया, परहॅप्स इन वर्ल्ड.
त्याच्यात काही वाद नाही आहे. खूप अपॉर्च्युनिटीज असतात शिकण्याचा. आता मी सध्या एका गुजरातच्या कंपनीचा MD आहे, मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर एक डॉक्टर माणूस, म्हणजे माझं मूळ ग्रॅज्युएशन MBBS आहे, तर एक डॉक्टर माणूस एक कंपनीचा MD म्हणून काम करतो, की जिथं तुम्ही पाहिलं असेल की MBA करणारे असतील किंवा ट्रॅडिशनली रिच एलाइट फॅमिलीमधले लोक तिथं बसतात. पण एक मी सामान्य घरातला डॉक्टर असलेला मुलगा एज MD बनतो. तर आपल्याला खूप शिकण्यासाठी खूप मोठी संधी आहे ही. काम करत शिकणं, एक पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन समाजासाठी करणं, आपलं आणि बट नॅचरल आपली फॅमिली असते, त्यांनाही आपण चांगलं ठेवू शकतो. त्या भरपूर गोष्टी एकसोबत असतात. पण आय विल से की ज्या सुपरफिशियल मटेरियल गोष्टीचा ज्या मी आत्ता उद्देश केला त्याच्या मागं लागून तुम्ही इथं आलात तर फ्रस्ट्रेट होतात. कारण लाईफ तुम्ही खूप सुखी जगताय. कधी ज्यावेळेस मी माझा प्रवास बघतो, तुम्ही खूप सुखी जगतायत आयुष्य. वेन यू बिकम इन अ सिस्टम ना, यू हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. ह्याच्यापेक्षा जास्त काम करावं लागेल. तुम्ही म्हणाल की अभ्यास करताना निदान एवढं तरी होतं की चहा प्यायची तलब झाल्यावर जाता येत होतं. त्यामुळे आय विल से की यू हॅव दॅट पर्पज, दॅट इंटरेस्टिंग मोटिवेशन, आणि तसं असेल तर यू विल डेफिनेटली गेट सिलेक्टेड. आणि सिलेक्ट झाल्यानंतरही तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय करू शकता इन द सेन्स की यू कॅन लिव्ह थिंग्स डिग्निफाईड. त्याच्यामुळं आय होप ॲन्सर माझं तर हेच ओपिनियन आहे. ऑनलाईनमधला प्रश्न आहे सर, नोकरी आणि अभ्यास करताना बॅलन्स कसा साधायचा? गायत्री मॅडमचा प्रश्न आहे, ते आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे आणि प्रिपेअर करत आहे. खूप ट्रिकी, कारण मी असताना मेडिकल ऑफिसर होतो. मी सिलेक्ट ज्यावेळेस झालो त्यावेळेस थोडा टाईम काम केलेलं होतं मी. खरंच डिफिकल्ट आहे, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्याच्यामुळं 100% डेडिकेशन असणं हे इम्पॉर्टंट आहे. नोकरी करत असताना नॅचरली तुमच्या जॉबच्या ज्या काही कमिटमेंट्स आहेत ते करत असताना अभ्यास करण्यासाठी, जसं मी म्हटलं की सुरुवातीच्या काळामध्येपासूनच जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर थोडं चॅलेंजिंग होऊन जातं, कारण तुम्हाला अवेलेबल वेळ कमी असतो. नोकरीच्या कमिटमेंट अशा असतात की तुम्ही तेवढा वेळ देऊ शकत नाही. पण एवढंच सांगू शकेल की जी नोकरीचं स्वरूप आहे ज्या पण व्यक्तीचा, त्याने ॲटलिस्ट 6 तास 7 तास तरी सेपरेट अभ्यासाला काढायला हवा. आणि आय विश की ही सिच्युएशन येण्याच्या अगोदर ॲटलिस्ट एखादं वर्ष का होईना त्याचं बेसिक्स जे आहे आपलं UPSC MPSCचं, ते बेसिक्स त्याने प्रॉपरली प्रिपेअर केलेलं असेल. कारण मी जे तुम्हाला मुद्दा सांगतो आहे की इट्स ए टफ कॉम्पिटिशन आहे. खूप हुशार लोक, खूप डेडिकेटेड लोक काम करत आहेत. इन शॉर्ट ते तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत. त्याच्यामुळे त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे तुमचं डेडिकेशन 100% पाहिजे. आणि मी कधी म्हणतो की आपल्याला ज्यावेळेस एक्झाम दिल्यानंतर हे फील आला की यार मला जेवढं करता येतं तेवढं मी केलं, जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं मी केलं, ह्याच्या पलीकडे मी करू शकत नव्हतो, हे जर फिलिंग आलं तुम्हाला एक्झाम दिल्यानंतर, तर समजायचं की तुम्ही त्याला जस्टिफाईड केलेलं आहे. आणि तसं जर फिलिंग आलं नसेल तर समजायचं की यू हॅव वेस्टेड द अपॉर्च्युनिटी. त्याच्यामुळं त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये ह्या गोष्टी पाहिजेत, जे आपण प्रिझर्वन्सची गोष्ट करतो आहे, डिसिप्लिनची गोष्ट करतो आहे, हार्डवर्कची गोष्ट करतो आहे, 12 तास जनरली आपण म्हणतो की अभ्यासाची गोष्ट करतो आहे. सो आय फील की एखाद 2 वर्ष जर चांगलं प्रिपेअर केलेलं असेल, बेसिक्स किंवा त्याच्याशी रिलेटेड मेन्स असेल, एसे असेल, ऑप्शनल्स असतील, आणि देन तुम्ही जॉबमध्ये आहात आणि तिथंही तुम्ही 5-6 तास कन्सिस्टंटली एफर्ट्स देत आहेत, तर आय थिंक ते बेटर ऑप्शन राहील. जर पहिल्या दिवसापासूनच जॉबमध्ये आहात आणि यू आर नॉट एबल टू स्पेअर सफिशियंट टाईम, मग इट बिकम्स रिअली डिफिकल्ट. अजून थोडं स्ट्रेंज होतं माझ्या बाबतीत. माझं मेडिकल सायन्स बॅकग्राऊंड आहे, पण मला हिस्ट्री खूप आवडायची, इतिहास. त्याच्यामुळे मी तो ऑप्शनल घेतलेला होता. आणि पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन, म्हणजे मी ज्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस 2 ऑप्शन्स होते, पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री. नंतर एक ऑप्शनल राहिला, त्यावेळेस मी हिस्ट्री ठेवलेला होता. हिस्ट्रीचं पिक्युलॅरिटी ही आहे की खूप वास्ट सब्जेक्ट आहे, आपण बऱ्यापैकी स्टॅटिक सब्जेक्ट आहे. इंटरप्रिटेशन्स, ॲनालिसिस या गोष्टी व्हॅरी होतात, पण बेसिक्स व्हॅरी होत नाही हिस्ट्रीचं. आणि कन्सिस्टंट रिझल्ट असतात, एक जनरल माझं अंडरस्टँडिंग असं आहे. पॉलिटिकल सायन्समध्ये अर्धा पार्ट जो असतो तो स्टॅटिक असतो, थेरी बेस्ड पार्ट होतो, आणि अर्धा पार्ट डायनॅमिक असतो, इट मोर ऑफ करंट हॅपनिंग्स. त्याच्यामुळं जे थेरीचं इंटरप्रिटेशन इंटरनॅशनल रिलेशन्सला किंवा डायनॅमिक पार्टला कसं अप्लाय करता येईल, दॅट बिकम्स द कोर ऑफ एक्सरसाइज इन पॉलिटिकल सायन्स. सो आय फील की दोन्ही सिलेबस फार मोठे आहेत. बरेच लोकांचे असे एक हे आहे पॅरामीटर्स आहेत की ऑप्शनल कसा सिलेक्ट करायचा. माझा अनुभव असा आहे की जे आवडतं तो घ्यायला पाहिजे, कारण ते वाचताना बोर नाही होणार, परत वाचताना बोर नाही होणार.
सो दॅट्स द ओनली पॅरामीटर आय एम हॅव्हिंग. लॉजिकली मेडिकल सायन्स होतं तर भरपूर लोक म्हणले किंवा 5 वर्ष तर मेडिकल सायन्स अभ्यास केलेलाच आहे, मग आता कशाला हिस्ट्री घ्यायचं किंवा पॉलिटिकल सायन्स घ्यायचं. बट फॉर मी आय फील की इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. वाचताना, चर्चा करताना, लिहिताना आनंद व्हायचा आणि त्याच्यामुळे ते बोर वाटायचं नाही, त्याच्यामुळे मी तो घेतलेला होता. आणि म्हणजे जनरली माझे जेवढे अटेम्प्ट झालेत त्याच्यामध्ये हिस्ट्री वॉज नॉट द मेजर इश्यू फॉर मी. म्हणजे जे माझं फेल्युअर आलं ते फेल्युअरचे 2 मेन रिझन होते. एक होता एसे आणि इंटरव्ह्यू. एसेमध्ये मला कमी मार्क्स मिळायचे. मे बी मी ग्रामीण भागातला आहे, थोडंसं प्रेझेंटेशनमध्ये इश्यूज असतात ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये. आणि दुसरा इंटरव्ह्यूचा इश्यू यायचा. इंटरव्ह्यूमध्ये मला थोडे कमी मार्क्स मिळायचे, त्याच्यामुळे माझा रँकचा इश्यू यायचा. जनरली असं झालेलं आहे माझ्यासोबत. मी त्याला असं समजतो की मी एक ग्रामीण भागातला मुलगा होतो, त्याच्यामुळे थोडंसं प्रेझेंटेशन, रिप्रेझेंटेशन, कम्युनिकेशन ह्याच्यामध्ये थोडंसं बुजरे असतात स्वभावाने, बोलत नाहीत किंवा तेवढं फ्लॅम्बॉयंटली गोष्टी मांडत नाहीत. त्याच्यामुळं कदाचित माझं जे काही फेल्युअर झालं त्याला हे रिस्पॉन्सिबल असं मला वाटतं आज. इकडं ऑनलाईनमध्ये एक प्रश्न होता, करंट अफेअर्सचं UPSCतनं महत्त्व कसं आहे? इट्स ऑल अबाउट आय थिंक करंट अफेअर्स ओनली. की जसं तुम्ही जर पाहायला गेलात तर रिसेंटली पेपर्स अनफॉर्च्युनेटली पाहिलेले नाहीत. मी जसं म्हटलं की आय एम बिट ओल्डर, 5-6 वर्ष झाले. पण एव्हरीथिंग इज अबाउट करंट अफेअर्स. जे शिकतो आहे आपण, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरचं काम काय आहे की डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, गव्हर्नन्समध्ये जे इश्यूज येतात ते इश्यूज काय आहेत ते समजून घेणं, त्या इश्यूचं योग्य ॲनालिसिस करणं आणि त्याच्यावर डिसिजन घेऊन त्याला इम्प्लिमेंट करणं. दिस इज द वर्क इन जनरल ॲडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नमेंट इज डुईंग. आपण ते काम करतो आहे आणि करंट अफेअर्स इज अ कोअर ऑफ एव्हरीथिंग दॅट इज रिलेटेड टू दॅट. त्याच्यामुळं न्यूजपेपर्स, चांगले न्यूजपेपर्स वाचणं, इन डेप्थ रीडिंग असणं, आपला सिलेबस एक समोर असला पाहिजे आणि न्यूजपेपर आपल्या हातात असले पाहिजे. जनरली मी 5-6 तास न्यूजपेपर वाचायचो, स्वतः नोट्स काढायचो. लोकांच्या वेगवेगळे पॅटर्न असू शकतील, कोणी रेडीमेड नोट्स वाचत असतील, कोणी मॅगझिन्स वाचत असेल, पण मी पर्सनली न्यूजपेपर वाचायचो. आणि न्यूजपेपर वाचताना आपल्याला गाईड एकच गोष्ट आहे, सिलेबसमध्ये कुठल्या गोष्टी रिफ्लेक्ट होत आहेत त्या दृष्टीनं आपल्याला न्यूजपेपर वाचायचा असतो आणि त्याच्या नोट्स काढायचं असतात. याच्याने फायदा हा होतो की बऱ्याचदा आपण असं म्हणतो ना, पेपर फार खराब आला किंवा डिफिकल्ट आला किंवा विचित्र आला, अशा प्रकारचे इंटरप्रिटेशन केव्हा होतात की जेव्हा आपण ॲक्च्युअली न्यूजपेपर वाचलेला आय विल से की नसतो म्हणण्यापेक्षा तेवढा इन डेप्थ आपण त्याचं उतरलेलं नसतो. आय विल इन जनरल सजेस्ट की नोट्स जे असतील, रेडीमेड नोट्स, त्या वाचाव्यात, त्याचा आधार घ्यावा, नो डाऊट, पण त्याच्यावर ओव्हर डिपेंडन्स राहू नये. करंट अफेअर्समध्ये तर बिलकुल राहू नये. स्वतःच्या ते जसं की आपण स्वतः न्यूजपेपर वाचतो, त्याच्या ऑनलाईन ऑफलाईन नोट्स काढतो आणि त्याच्यासोबत मग जे तुम्हाला रेडीमेड नोट्स मिळतात त्याच्यासोबत त्याचा आधार घेऊन तुम्ही ते बिल्ड करा. नेवर डिपेंड ऑन द नोट्स, रेडीमेड नोट्स आय विल से. त्याच्यामुळं न्यूजपेपर 100% सकाळचे, मी स्वतः माझा अनुभव असा आहे की 4-5 तास तर वाचलेच पाहिजे. हे वेळ का लागायचा? कारण आपण नोट्स काढायचो, त्याच्या छोट्या छोट्या नोट्स प्रिपेअर करायचो आणि जसं नोट्स वाचतो तशा त्या फाईन करत जायचं, रिफाईन करत जायचं. आणि मग एक वेळ अशी येते की आपल्याला वाचायची पण गरज पडत नाही, कारण आपण स्वतः एवढं त्याच्यावर मंथन केलेलं असतं. आणि मग ज्यावेळेस पेपरमध्ये ह्या सगळ्या बाबींवर प्रश्न विचारले जातात त्यावेळेस बऱ्याचदा अडचण येत नाही, कारण स्वतः तुम्ही त्याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग केलेलं असतं. मे बी तुमचा मित्र असेल, क्लोज ग्रुप असेल, त्याच्यासोबत ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं असतं त्याच्याविषयी. आय वुड सजेस्ट की करंट अफेअर्स इज अ कोअर ऑफ UPSC प्रिपरेशन एनिवेअर. इवन हिस्ट्रीमध्ये पण, हिस्ट्री आपल्याला वाटतं की त्याच्यात काय करंट अफेअर असणार आहे, बट स्टील इफ यू सी द क्वेश्चन्स आस्क्ड, इफ यू सी द इंटरप्रिटेशन्स आस्क्ड, अनालिसिस आस्क्ड, करंट हॅपनिंगचा त्याच्यावर इन्फ्लुअन्स असतो. आणि असं म्हटलेलं ना, हिस्ट्री इज ऑलवेज कंटेम्पररी असतं, त्याच गोष्टी हिस्ट्रीत असतात. ओके, फिनिश. चलो सर, थँक्यू. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.